नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मोक्का कायदा म्हणजे काय? मोक्का कायदा कोणाला लावला जातो? मोक्का कायदा लावण्यासाठी त्याची प्रक्रिया कशी असते? मोक्का कायद्यामध्ये काय शिक्षा सांगितलेल्या आहे? तसेच मोक्का कायद्यामध्ये जामीन मिळतो का? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोड्या उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मोक्का कायदा म्हणजे काय? तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजे मोक्का कायदा. मित्रांनो, हा कायदा 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. मित्रांनो, मोक्का कायदा हे कुणाला लावला जातो? तर मोक्का कायद्यानुसार सुपारी देणे, खून करणे, खंडणी मागणे, अंमली पदार्थाची तस्करी करणे, हप्ता मागणे, खंडणीसाठी अपहरण करणे किंवा इत्यादी असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्याविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध मोक्का कायदा हा लावला जातो. मोक्का लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची टोळी असावी लागते. त्यातील एकाने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा. मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा टोळीतील इतर व्यक्तीवर मागील 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल झालेले असावे. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात किमान 3 वर्षाची तरतूद असावी. त्यानंतर मित्रांनो, मोक्का लावण्याची प्रक्रिया कशी असते? मित्रांनो, गुन्हेगारावर भारतीय दंड संहितेतील कलमानुसार टोळीच्या सदस्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना नियंत्रण ठेवणे कठीण झालेले असेल तर त्या टोळीविरुद्ध तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोक्का लावण्याचा प्रस्ताव तयार केला जातो. त्यानंतर परवानगीचा अर्ज मोक्का कायद्यातील कलम 23(1) नुसार तयार करून पोलीस महानिरीक्षकाकडे किंवा दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. त्या अर्जासोबत आरोपींच्या टोळीची किंवा टोळीची मागील 10 वर्षाचा गुन्ह्याचा तपशील त्या अर्जासोबत जोडला जातो. त्या अहवालाचा अभ्यास करून मोक्का लावण्यास पोलीस महानिरीक्षकाकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर मोक्का कायद्याचा तपास करण्यासाठी शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त व ग्रामीण भागामध्ये पोलीस उपअधीक्षकाकडे तपास देण्यात येतो. तपास पूर्ण झाल्यावर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवून आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली जाते. परवानगी मिळाल्याच्या नंतर आरोपपत्र दाखल केले जाते. मित्रांनो, मोक्का कायद्यामध्ये शिक्षा काय सांगितलेली आहे? तर मोक्का लावताना भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार दाखल झालेल्या कलमाखाली मोक्का लावला जातो. भारतीय दंड संहितेत लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोक्का कायद्यातील कलम 3(1) नुसार दिली जाते. ती शिक्षा कमीत कमी 5 वर्षापर्यंत आहे. ती शिक्षा जन्मठेपेपर्यंतही वाढवल्या जाऊ शकते. तसेच या कायद्यानुसार दंडाची शिक्षा कमीत कमी 5 लाखापर्यंत आहे. तसेच टोळीच्या सदस्यांना लपवून ठेवणे, मदत करणे, तर असे करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद केलेली आहे. तसेच त्या टोळीने जमा केलेली बेकायदेशीर संपत्ती त्या सदस्यांच्या नावे असेल तर अशा व्यक्तीला कमीत कमी 3 वर्षाची शिक्षा असेल आणि ती शिक्षा 10 वर्षापर्यंतही वाढवल्या जाऊ शकते. तसेच 1 लाखापर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो. मित्रांनो, मोक्का कायद्यामध्ये जामीन मिळतो का? तर याबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहू. मित्रांनो, पोलीस अधिकारी यांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढून मिळू शकते. तोपर्यंत आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. तसेच मोक्का कायद्याअंतर्गत अटकपूर्व जामीन मिळण्याची तरतूदसुद्धा नाही. मित्रांनो, आरोपीविरुद्ध ठोस पुरावा सादर न केल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो, परंतु बऱ्याच वेळेस आरोपी यांना वर्षभर तरी जामीन मंजूर होत नाही. तर मित्रांनो, आपण आत्ताच मोक्का कायदा हा काय आहे, याच्यामध्ये शिक्षा काय आहे, कोणाला लावला जातो, तसेच याची कार्यपद्धती किंवा काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.